Good morning, class. How are you all? Welcome to our education platform in Mathematical Methods Part 8. मॅथमॅटिकल मेथड्सच्या 8व्या भागात आज आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत आणि आज आपल्याला शिकायचं आहे ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेक्टर ऑपरेशन्स शिकायला सुरुवात केली. 6व्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ ए व्हेक्टर बाय ए स्केलर, एका स्केलर क्वांटिटीचं ज्यावेळेस एका व्हेक्टर क्वांटिटीबरोबर मल्टिप्लिकेशन केलं जातं त्यावेळेस येणारं उत्तर हे काय असतं तर एक फिजिकल क्वांटिटी असते की ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड असते ॲज वेल ॲज डायरेक्शन असते. म्हणजे सरळ सांगायचं म्हटलं तर त्या मल्टिप्लिकेशनचं जे आन्सर असतं ते आन्सर म्हणजे एक व्हेक्टर क्वांटिटी असते. ठीक आहे, मग हे तर मला कळलं. मी तुम्हाला 3 एक्झाम्पल देऊन हे समजवूनसुद्धा सांगितलं की बऱ्याचदा असं होतं की आपण फोर्स आहे मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन करतो आहे. मग मास हे काय झालं तर स्केलर, ॲक्सेलरेशन काय झाली तर व्हेक्टर क्वांटिटी झाली आणि मास मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन इक्वल टू फोर्स आणि फोर्स ही काय आहे तर एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे, जसं मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल दिलं मोमेंटमसाठीचं. मास मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी. मास ही काय आहे तर स्केलर क्वांटिटी आहे, व्हेलॉसिटी ही काय आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि यांची मल्टिप्लिकेशन म्हणजे यांचा गुणाकार म्हणजे काय आहे मोमेंटम आहे की जी मोमेंटम एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. त्यानंतर आपण डिस्प्लेसमेंटचं उदाहरणसुद्धा घेतलं होतं. व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय टाईम. टाईम ही काय आहे स्केलर क्वांटिटी, व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी. टाईम मल्टिप्लाइड बाय व्हेलॉसिटी करतो आहे म्हणजे स्केलर क्वांटिटी मल्टिप्लाइड बाय व्हेक्टर क्वांटिटी करतो आहे. त्यावेळेस येणारं जे उत्तर आहे ते आहे डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट ही काय आहे तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. बरं, हे डिस्प्लेसमेंट व्हेक्टर क्वांटिटी जाणार कोणाच्या दिशेने आहे तर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी व्हेक्टर ज्या दिशेने चाललेला आहे त्याच दिशेने कोण प्रोपॅगेट होईल तर हा डिस्प्लेसमेंट नावाचा व्हेक्टरसुद्धा प्रोपॅगेट होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंटची आणि व्हेलॉसिटी या व्हेक्टरची डायरेक्शन कशी असेल तर सेम असेल. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे 7व्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेक्टर्स, 2 व्हेक्टर्स आपण ॲडसुद्धा करू शकतो आणि सबट्रॅक्टसुद्धा करू शकतो. पण ॲडिशन कधी करायचं आणि सबट्रॅक्शन कधी करायचं हे कसं ठरवायचं तर 2 व्हेक्टर पॅरलल व्हेक्टर्स आहेत आणि सेम डायरेक्शनने जात आहेत, सेम डायरेक्शनने प्रोपॅगेट होतात आहे. त्यावेळेस मी ठरवते की आता मी हे 2 व्हेक्टर काय करू शकते तर ॲड करू शकते. बरं, 2 व्हेक्टर मी सबट्रॅक्ट कधी करू शकते ज्यावेळेस दोन्ही व्हेक्टरची डायरेक्शन कशी आहे तर अपोजिट आहे. मॅग्निट्यूड काहीही असू दे, मॅग्निट्यूड नंतर आपल्याला ॲड करता येते किंवा सबट्रॅक्ट करता येते. पण डायरेक्शन कशी आहे ते बघून मला ठरवायचं आहे की मी आधी काय करणार आहे, ॲड करणार आहे का सबट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे, म्हणून आपण डायरेक्शनवरती एवढा भर देतो आहे. तर 2 व्हेक्टर्स अँटी पॅरलल आहेत किंवा अपोजिट व्हेक्टर्स आहेत, अपोजिट डायरेक्शनने जाणारे व्हेक्टर्स आहेत. त्यांना पाहून मी ठरवते की आता मी काय करेल तर व्हेक्टर्सची सबट्रॅक्शन घेईल. ठीक आहे, मग ॲडिशन करत असताना सुद्धा 2 इंडिव्हिज्युअल व्हेक्टरची मॅग्निट्यूड मी काय करील तर ॲड करील आणि डायरेक्शन सेम असेल. जे 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हेक्टर्स ज्या दिशेने चाललेले आहेत त्याच दिशेने आपला तो रिझल्टंट व्हेक्टरसुद्धा जाईल. सबट्रॅक्शनमध्ये मात्र तसं नाही. सबट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय करावं लागेल तर जो मोठा व्हेक्टर आहे, मॅग्निट्यूडने मोठा व्हेक्टर आहे, त्या मोठ्या व्हेक्टरच्याच दिशेने कोण ट्रॅव्हल होईल किंवा कोण प्रोपॅगेट होईल तर रिझल्टंट व्हेक्टर प्रोपॅगेट होईल. बरोबर आहे का? पण मग बऱ्याचदा असं नसेल ना, मी तुम्हाला व्हेक्टरचे एवढे सगळे टाईप्स शिकवले की त्याच्यामध्ये असं 2च टाईप नव्हते ना. एक होता पॅरलल व्हेक्टर आणि दुसरा होता अपोजिट व्हेक्टर किंवा अँटी पॅरलल व्हेक्टर्स. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेस अशी सिच्युएशन नसेल की आपल्याकडे पॅरलल व्हेक्टर्सच आहेत आणि अँटी पॅरलल व्हेक्टर्सच आहे किंवा प्रत्येक वेळेस असं नसेल की मला ॲडिशनच करायची किंवा मला काय करायची तर सबट्रॅक्शन करायचे. म्हणजे when vectors of a given type do not act in the same or opposite directions, the resultant can be determined by using triangle law of vector addition. म्हणजे इथं एक स्पेशल ॲडिशन मला करावी लागेल की ज्यावेळेस हे व्हेक्टर पॅरललही नाहीत आणि अँटी पॅरललही नाहीत पण रिझल्टंट तर काढायचा आहे. काय आहे तो
मग अशा सिच्युएशनमध्ये की ज्यावेळेस मला ॲडिशनही नाही करता येते कारण ते व्हेक्टर्स पॅरलल नाही, मला सबट्रॅक्शन करता येत नाही कारण ते व्हेक्टर्स अँटी पॅरललसुद्धा नाहीत, मग अशा वेळेस मी ह्या दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्हेक्टर्सचा रिझल्टंट कसा फाइंड आउट करू? आणि तो रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी मला व्हेक्टरची एक स्पेशल ॲडिशन करावी लागते ट्रायंगल लॉ वापरून. म्हणजे मला व्हेक्टर दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्हेक्टरची ॲडिशन करायची ना, मी करू शकते जरी ते पॅरलल नसतील किंवा अँटी पॅरलल नसतील, पण मग ती ॲडिशन करण्यासाठी मला काय वापरावं लागेल तर ट्रायंगल लॉ वापरावा लागेल. ठीक आहे, तुम्हाला कळलं ट्रायंगल लॉचं इम्पॉर्टन्स काय आहे ते. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशन. अशा व्हेक्टरसाठी, अशा व्हेक्टर्सला ॲड करण्यासाठी, अशा व्हेक्टर्सचा रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी की ना धड ते पॅरलल आहेत आणि ना ते अँटी पॅरलल आहेत. ठीक आहे, चला तर मग तुम्हाला मी ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट सांगते. बघा, इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग म्हणजे रिप्रेझेंट करतोय आपण द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. दोन व्हेक्टर्स आहेत, दोन व्हेक्टर्स डिस्क्राईब केले गेलेत सेम फिजिकल क्वांटिटीने. म्हणजे असं नाही एक फोर्स आहे दुसरी व्हेलॉसिटी. जर पहिला व्हेक्टर रिप्रेझेंट करतोय फोर्स तर दुसरा व्हेक्टरसुद्धा काय रिप्रेझेंट करणार आहे? फोर्सच रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, ट्रायंगल लॉ करत असताना सुद्धा ही गोष्ट डोक्यात ठेवायची. मी व्हेक्टर आहे म्हणते म्हणजे या व्हेक्टरला काय असणार आहे तर मॅग्निट्यूड असणार आहे, प्लस या व्हेक्टरला काय असणार आहे तर डायरेक्शनसुद्धा असणार आहे. म्हणून आपण असं म्हणतोय की दोन व्हेक्टर्स आपण वापरतोय की जे सेम फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करत आहेत आणि त्यांना मॅग्निट्यूड आहे ॲज वेल ॲज डायरेक्शनसुद्धा आहे. मग काय करतोय ह्या दोन व्हेक्टरचा वापर आपण? या दोन व्हेक्टरने मला करायचं आहे काय तर हे दोन व्हेक्टर्स आपण वापरतोय बाय द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. मला ह्या दोन व्हेक्टरचा वापर ट्रायंगलच्या दोन साइड्स सारखा करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे माझ्याकडे एक व्हेक्टर आहे हा, माझ्याकडे दुसरा सुद्धा एक व्हेक्टर आहे हा. पण ह्या व्हेक्टरचा वापर मी कशासारखा करणार आहे तर ट्रायंगलच्या दोन साइड सारखा करणार आहे. बरं ठीक आहे, ट्रायंगलच्या दोन साइड सारखा आपण करूयात, पण ते व्हेक्टर्स इन ऑर्डर असतील. इन ऑर्डर घ्यायचे म्हणजे पहिला व्हेक्टर जिथं संपतो तिथं दुसरा व्हेक्टर सुरू झाला पाहिजे. ठीक आहे, की ज्या दोन व्हेक्टरने तुम्ही ट्रायंगलच्या दोन साइड्स रिप्रेझेंट कराल. अवघड वाटतंय का? ठीक आहे, तुम्हाला करून दाखवते. हा एक नंबरचा व्हेक्टर आहे, हा एक नंबरचा व्हेक्टर आहे आणि हा दोन नंबरचा व्हेक्टर आहे. ठीक आहे, मग मी आता ट्रायंगलची एक साईड ड्रॉ करते. ही ती एक साईड किती नंबरच्या व्हेक्टरने ड्रॉ केली? एक नंबरच्या व्हेक्टरने ड्रॉ केली. बरं, आता व्हेक्टर ड्रॉ करायला सुरुवात केली म्हणजे हा त्या व्हेक्टरचा काय असेल? टेल असेल आणि हा त्या व्हेक्टरचा काय असेल तर टिप असेल, किंवा याला तुम्ही हेड असं सुद्धा म्हणू शकता. हा झाला हेड, व्हेक्टरचा हेड, आणि हा काय झाला तर टिप झाला. हा जिथं संपतोय तिथं दुसरा व्हेक्टर ड्रॉ करायचा. म्हणजे आता इथं दुसऱ्या व्हेक्टरची काय येईल तर टेल येईल आणि हा त्या व्हेक्टरचा काय असेल तर हेड असेल. किती नंबरचा व्हेक्टर आहे तर दोन नंबरचा व्हेक्टर. यांना मी म्हणते टेकन इन ऑर्डर. हे असे ऑर्डरमध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे, मला असं सुद्धा ड्रॉ करता आलं असतं ना, हा इथून इथं इथं दुसऱ्याचा टेल आहे आणि इथं दुसऱ्याची हेड आहे, म्हणजे दोन्ही व्हेक्टरचे हेड एका ठिकाणी येतात आहे असं नाही. ठीक आहे, असं नाही आपण कन्सिडर करत आहे. इथं पहिल्या व्हेक्टरची टेल आहे, इथं त्याचा हेड आहे. दुसऱ्या व्हेक्टरची सुरुवात इथून होईल म्हणजे इथं दुसऱ्या व्हेक्टरचे काय असेल टेल असेल आणि इथं दुसऱ्या व्हेक्टरचं काय असणार आहे तर हेड असणार आहे. हे असे दोन व्हेक्टर्स मी काय करणार तर ऑर्डरमध्ये घेणार. ठीक आहे, मग आता या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट मला काढायचा आहे. बघा, तुम्ही यांचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की ना हे पॅरलल आहेत. पॅरलल असते तर हे असे असते, हा एक व्हेक्टर हा दुसरा व्हेक्टर. अँटी पॅरलल असते तर ते असे असते, हा पहिला व्हेक्टर हा दुसरा व्हेक्टर. हे दोन्ही व्हेक्टर ना तुम्हाला पॅरलल दिसत आहेत ना तुम्हाला अँटी पॅरलल दिसत आहेत.
आणि अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ह्या दोन व्हेक्टरची काय फाइंड आउट करायला सांगितली, तर रिझल्टंट फाइंड आउट करायला सांगितलेली आहे आपल्याला. तर मग रिझल्टंट फाइंड आउट करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर ह्या ट्रायंगलची थर्ड साईड ड्रॉ करावी लागेल. पण मग आता ही थर्ड साईड ड्रॉ करत असताना मात्र ऑर्डर चेंज करायची. ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट पुढं तुम्हाला काय सांगते, देन द रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साईड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन अपोजिट सेन्स. ह्या दोघांचा रिझल्टंट म्हणजे ट्रायंगलची काय असणार आहे, तर तिसरी बाजू असणार आहे. पण ही तिसरी बाजू ड्रॉ करत असताना जो व्हेक्टर तुम्ही ड्रॉ कराल तो व्हेक्टर मात्र अपोजिट सेन्सने असेल, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने असेल. ह्या दोघांना घेत असताना तर मी इन ऑर्डर घेतलं, पण याला घेत असताना याच्याबरोबर अपोजिट घेईन. ठीक आहे, आता ऑर्डरमध्ये असतं तर सांगते मी तुम्हाला काय झालं असतं. बघा, इथं टेल आहे, इथं हेड आहे पहिल्या व्हेक्टरची. दुसऱ्या व्हेक्टरची इथं टेल आहे, इथं हेड आहे. आता तिसरा व्हेक्टर म्हणजे ट्रायंगलची तिसरी साईड मी कशी ड्रॉ केली असती, इथं टेल आहे आणि इथं काय आहे, हेड आहे. ठीक आहे, इथं आहे टेल आणि इथं काय आहे, तर हेड. पण आपल्याला हे लोक म्हणत आहेत की ट्रायंगल लॉमध्ये असं नसेल, रिझल्टंट असा ड्रॉ करायचा नाही. रिझल्टंट या ऑर्डरच्या अपोजिट डायरेक्शनने ड्रॉ करायचा. म्हणजे याचा अर्थ असा की जो रिझल्टंट व्हेक्टर तुम्ही ड्रॉ कराल त्या रिझल्टंट व्हेक्टरची इथं काय असणार आहे, तर टेल असणार आहे आणि इथं काय असेल, तर हेड असेल. ठीक आहे, म्हणजे बघा, पहिल्या व्हेक्टरची टेल हेड, दुसऱ्या व्हेक्टरची ही काय झाली, टेल, हा झाला हेड, आणि तिसरी जी साईड आहे तिचा मात्र इथं काय येतो, हेड येतोय आणि इथं काय येतोय, तर टेल येतोय. आणि हा जो तिसरा ड्रॉ केलेला जो व्हेक्टर आहे तो म्हणजे ह्या ट्रायंगलचा काय आहे, तर थर्ड साईड आहे, तिसरी बाजू आहे. आणि ही तिसरी बाजू म्हणजे ह्या दोन व्हेक्टरचा काय आहे, रिझल्टंट आहे. आलंय का लक्षात? बघा, आपण पेन्सिल घेऊयात आणि त्या पेन्सिलने तुम्हाला मी करून दाखवते, ते म्हणजे की तुमच्या पटकन लक्षात येईल. इथे एक छोटासा ट्रायंगल काढूया म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हा 1 नंबरचा व्हेक्टर, इथं टेल, इथं हेड, नंबर 1 व्हेक्टर. दुसरी साईड ड्रॉ करते, पण ती कशी असली पाहिजे, तर ऑर्डरमध्ये असली पाहिजे असं म्हटलं जाते. म्हणजे इथं असेल टेल आणि इथं काय असेल, तर हेड. किती नंबरचा व्हेक्टर, 2 नंबरचा व्हेक्टर. 2 नंबरचा व्हेक्टर म्हणजे ट्रायंगलची कितवी बाजू, दुसरी बाजू. ट्रायंगलची तिसरी सुद्धा बाजू असणार आहे आणि जी तिसरी बाजू काय रिप्रेझेंट करणार आहे, तर या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट रिप्रेझेंट करणार आहे. मग रिझल्टंट रिप्रेझेंट करण्यासाठी जो व्हेक्टर वापरला जाईल तो मात्र या ऑर्डरच्या अपोजिट वापरायचा. म्हणजे इथं बघा कसं आलं की टेल आलं, इथं हेड आली, इथं टेल आली, इथं हेड आली. मग आता इथं टेल पाहिजे आणि इथं हेड पाहिजे ना, पण तसं नाही ड्रॉ करायचं, याच्या अपोजिटने. म्हणजे इथं काय आली पाहिजे, टेल आली पाहिजे आणि इथं तिसऱ्या साईडची काय आली पाहिजे, हेड आला पाहिजे. ठीक आहे, मग बघा पेन्सिलने दाखवते तुम्हाला म्हणजे पटकन लक्षात येईल. पेन्सिलची जी ही बाजू आहे जिथं आपण शार्प केलेलं नाही आहे त्याला आपण म्हणूयात टेल, आणि ही जी बाजू आहे की जिने लिहितो आपण त्याला आपण म्हणूयात हेड. मग हा झाला एक व्हेक्टर. ठीक आहे, ही काय झाली टेल, हा काय झाला हेड. किती नंबरचा व्हेक्टर, 1 नंबरचा व्हेक्टर. हा घेऊया 2 नंबरचा व्हेक्टर. इथं काय झाली टेल, हा काय झाला हेड. बघा मी कसा ठेवलाय, टेल आणि हा झाला हेड. ठीक आहे, तिसरी पण एक पेन्सिल घेते. इथं आता जर ह्याच ऑर्डरने फॉलो केलं तर इथं टेल आणि इथं काय आला पाहिजे, तर हेड आला पाहिजे. आपण पेन्सिल रिप्लेस करू, जरा मोठी घेऊ. बघा, टेल हेड पहिल्या व्हेक्टरसाठी. दुसऱ्या व्हेक्टरचा हा काय झाला टेल, हा काय झाला हेड. तिसरा व्हेक्टर पण कसा, तर ह्या ऑर्डरच्या अपोजिट. म्हणजे इथं त्याची काय असेल टेल आणि इथं काय असेल तर हेड. आणि तो व्हेक्टर काय रिप्रेझेंट करेल, तर ह्या ट्रायंगलची
थर्ड साईड रिप्रेझेंट करेल आणि तिसरी साईड रिप्रेझेंट करत असताना तो ह्या दोन व्हेक्टरचा काय रिप्रेझेंट करेल तर रिझल्टंट रिप्रेझेंट करेल. येतंय का लक्षात? चला परत एकदा सांगतो. ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, ही पेन्सिल म्हणजे आपला 1 नंबरचा व्हेक्टर, ही दुसरी पेन्सिल म्हणजे आपला 2 नंबरचा व्हेक्टर. या दोन्ही व्हेक्टरने नंबर 1 व्हेक्टर आणि नंबर 2 व्हेक्टर यांनी काय रिप्रेझेंट केलं तर सेम फिजिकल क्वांटिटी. इथं पुन्हा आपण डिस्प्लेसमेंटच घेऊया म्हणजे तुम्हाला ट्रायंगल लॉ समजायला सोपा जाईल. ठीक आहे. पहिल्या व्हेक्टरने काय रिप्रेझेंट केली डिस्प्लेसमेंट, दुसऱ्या व्हेक्टरने सुद्धा काय रिप्रेझेंट केली तर डिस्प्लेसमेंटच रिप्रेझेंट केली. ठीक आहे. मग या दोन्हीही व्हेक्टरचा रिझल्टंट मला फाइंड आउट करायचा होता. मी दोन्ही व्हेक्टरचं ऑब्झर्वेशन केलं तर मला ते पॅरललमध्ये सुद्धा नाही दिसले, म्हणजे ते पॅरलल व्हेक्टर्स नव्हते आणि ते अँटी पॅरलल व्हेक्टरसुद्धा नव्हते, म्हणजे अपोजिट व्हेक्टरसुद्धा नव्हते. मग आता अशा सिच्युएशनमध्ये मी त्यांचा रिझल्टंट कसा फाइंड आउट करील तर मी ट्रायंगल लॉ वापरेल. मग ट्रायंगल लॉ मला सांगतोय की हे जे दोन व्हेक्टर्स आहेत ना हे इन ऑर्डर घ्यायचे, इन ऑर्डर. म्हणजे इथं टेल, इथं हेड, तर दुसऱ्या व्हेक्टरची इथं असली पाहिजे टेल, इथं असला पाहिजे हेड. म्हणून आपण स्टेटमेंटमध्ये काय म्हटलं माहिती आहे, इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, सेम फिजिकल क्वांटिटी आपण कुठली घेतली डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. या दोन व्हेक्टर्सने आपण त्या ट्रायंगलच्या 2 साइड्स रिप्रेझेंट केल्या की ज्या इन ऑर्डर आपण कन्सिडर केल्या. ठीक आहे. मग आता पुढं काय झालं, देन देअर रिझल्टंट is represented in magnitude and direction by the third sides of triangle drawn in the opposite direction. आता एक तिसरा वेक्टर की जो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन रिप्रेझेंट करतोय, पण तो काय म्हणून मी इथं कन्सिडर करणार आहे तर तो ह्या ट्रायंगलची थर्ड साइड रिप्रेझेंट करतोय असं मी इथं कन्सिडर करणार आहे की जो रिझल्टंट व्हेक्टर आहे. आणि हा रिझल्टंट व्हेक्टर डायरेक्शनने मात्र कसा असेल तर अपोजिट असेल, तो या दोन व्हेक्टरच्या ऑर्डरमध्ये नसेल. आणि तसा जर असता तर इथं त्या व्हेक्टरची काय आली असती टेल आली असते आणि इथं काय आलं असतं हेड आलं असतं. चला मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की हा ट्रायंगल लॉ का महत्त्वाचा आहे. आपल्याकडे एक हत्ती आहे असं समजा, आपल्याकडं हत्ती नसला ना तरी असं समजा की आपल्याकडे आहे. ठीक आहे. मग आपला तो जो हत्ती आहे त्याची इनिशियल पोझिशन होती ही, इथं होता तो हत्ती. ठीक आहे. मग तो निघाला डुलत 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 कुठंपर्यंत आला, इथंपर्यंत आला. ठीक आहे. मग नंतर इथं थोडा वेळ त्याने रेस्ट केली, हत्ती ना तो दमला असेल, मग इथं थोडा वेळ रेस्ट करतोय तो हत्ती आणि मग परत डुलत डुलत निघाला इथं आला. ठीक आहे. मग आता या 1 नंबरच्या व्हेक्टरने त्या हत्तीची डिस्प्लेसमेंट आपण रिप्रेझेंट करतोय. सपोज ती आहे 4 किलोमीटर. हत्ती किती किलोमीटर चालला 4 किलोमीटर. इथं त्याने रेस्ट केली. पुन्हा हत्ती किती किलोमीटर चालला तर आपण म्हणूयात की पुन्हा चालला 3 किलोमीटर. ठीक आहे. 3 किलोमीटर इथून तो निघाला इथंपर्यंत 3 किलोमीटर. पण मग आत्ता मला कुणीतरी सांगेल का की या हत्तीने टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं. तर तुम्ही असं नाही म्हणू शकत मॅडम हे बघा हा 4 किलोमीटर ह्या 3 किलोमीटरमध्ये ॲड करा मग तुम्हाला त्या हत्तीने ट्रॅव्हल केलेलं टोटल डिस्टन्स मिळेल. असं होणार नाही, अशी व्हेक्टर ॲडिशन होणार नाही, कारण हे दोन व्हेक्टर्स पॅरलल नाहीत. म्हणून हा 4 किलोमीटर ह्या 3 किलोमीटरमध्ये मी ॲड करू शकत नाही. म्हणजे तो हत्ती 7 किलोमीटर ट्रॅव्हल झाला
तो 7 किलोमीटर डिस्प्लेस झाला, त्याने 7 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं असं नाही मी म्हणू शकत आहे. कळतंय का, येतंय का लक्षात तुमच्या? का तर त्या हत्तीचं जे ट्रॅव्हलिंग आहे, त्याची जी डिस्प्लेसमेंट आहे, ती डिस्प्लेसमेंट एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ती मी ह्या एका व्हेक्टरने रिप्रेझेंट केलेली आहे. त्याचीच डिस्प्लेसमेंट पुन्हा मी एका दुसऱ्या व्हेक्टरने रिप्रेझेंट केलेली आहे. आणि मला आता पाहिजे की तो हत्ती नेमका पोचलाय कुठं. कळतंय का मी विचार काय करते ते? मग आता मला कुणीतरी सांगेल सुरुवातीला तो इथं होता आणि नंतर तो इथं जाऊन पोचलाय, तो इथं आलेला आहे. म्हणजे आता मी विचार काय करील, त्या हत्तीची इनिशियल पोझिशन काय होती, तर ही त्या हत्तीची काय आहे, इनिशियल पोझिशन आहे. आणि ही की जिथं तो हत्ती जाऊन पोचलाय ती त्याची काय आहे, तर फायनल पोझिशन आहे. आणि ही इनिशियल पोझिशन आणि ही फायनल पोझिशन मी काय करून टाकेल, तर ॲड करून टाकेल. मी ती ड्रॉ करील एका स्ट्रेट लाईनने आणि इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स मोजील. आणि ते जे काही डिस्टन्स आहे ते म्हणजे त्या हत्तीची झालेली काय असणार आहे, तर टोटल डिस्प्लेसमेंट असणार आहे. मग तुम्ही मला सांगा आता सुरुवातीपासून, आणि खरंच आहे ना, तो सुरुवातीला इथं होता आणि नंतर तो कुठे येऊन पोचला, तर इथे येऊन पोचला. मग ज्यावेळेस मी व्हेक्टर ड्रॉ करत असते त्यावेळेस मी फक्त ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवी की इनिशियल पोझिशन काय आहे आणि फायनल पोझिशन काय आहे, आणि यांच्यामध्ये काय ड्रॉ केला जातोय, तर एक व्हेक्टर ड्रॉ केला जातो. ठीक आहे, म्हणजे हत्ती सुरुवातीला इथं होता, नंतर तो कुठं पोहोचला, तर इथं पोहोचला. म्हणजे माझा संबंध कुणाशी असेल, तर इथं ह्या एका पॉईंटशी आणि ह्या एका पॉईंटशी, आणि यांना जोडणारा मी काय करते, एक व्हेक्टर ड्रॉ करते. आणि त्या व्हेक्टरला या दोन्ही व्हेक्टरच्या डिस्प्लेसमेंटचा काय म्हणते, तर रिझल्टंट व्हेक्टर म्हणते. म्हणजे त्या एलिफंटची, त्या हत्तीची होणारी ही काय आहे, तर इफेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट आहे किंवा नेट डिस्प्लेसमेंट आहे किंवा रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे. का तर सुरुवातीला तो हत्ती मला इथं दिसत होता आणि फायनली तो हत्ती इथं जाऊन पोहोचला होता. म्हणजे ही जी साईड आहे, हा जो व्हेक्टर आहे, तो व्हेक्टर आपल्याला काय मिळवून देतो, तर ह्या दोन व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर मिळवून देतो. आणि तेच आपल्यासाठी गरजेचं आहे. ठीक आहे, आले लक्षात तुमच्या ट्रायंगल लॉ का महत्त्वाचा आहे तो? ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला लक्ष द्या. इफ टू व्हेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल taken in order, then their resultant is represented in magnitude and direction by the third sides of the triangle drawn in the opposite sense. Opposite sense means from the starting point of first vector to the end point of second vector. ह्याला असा ड्रॉ केला जाईल की हा पहिल्या व्हेक्टरचा काय असेल, तर स्टार्टिंग पॉईंट असेल आणि दुसऱ्या व्हेक्टरचा काय असेल, तर एंड पॉईंट असेल. ठीक आहे, आणि म्हणून मी काय केलेलं आहे, तर हा तिसऱ्या व्हेक्टरचा इथं टेल कन्सिडर केलेला आहे आणि इथं काय आहे, तर हेड आहे, की जो आपल्या या दोन व्हेक्टरचा यांचा तो काय आहे, रिझल्टंट आहे. आले लक्षात? ट्रायंगल लॉ फॉर व्हेक्टर ॲडिशनचं स्टेटमेंट पुन्हा एकदा वाचून बघायचं. मी जे काही बोलली ते समजून घेण्याचा प्रयत्न करायचा, अभ्यास करायचा. नोट्स तुम्हाला देते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या वाचायच्या आणि यायचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन पॉईंटसहित, की जिथे मी तुम्हाला शिकवणार आहे की हा ट्रायंगल लॉमुळेच आपल्याला कळतं की ही व्हेक्टर ॲडिशन कशी असते, तर कम्युटेटिव्ह असते किंवा असोसिएटिव्ह असते. तीही मी तुम्हाला समजावून सांगेल, पण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, अभ्यास करत राहा. थँक्यू, बाय.